मित्रांनो, वसंतराव नाईक समितीच्या प्रमुख शिफारशी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यातली पहिली शिफारस, जिल्हा हा प्रमुख घटक. वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने जिल्हा हा या नव्या पंचायत राज योजनेचा अर्थात लोकशाही विकेंद्रीकरणासाठी एक उत्तम घटक आहे असे ठरविले. ग्रामीण जनतेचे राजकीय व सामाजिक जीवनाचे ते प्रतिनिधी घटक म्हणून उपयुक्त ठरू शकते. जनजागृती करून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपून त्यांची पूर्तता करून घेणे एका जिल्ह्याच्या परिक्षेत्रात सहज शक्य होऊ शकते असे त्यांना वाटले. जिल्हा परिषदेसारखा घटक जिल्ह्याच्या संतुलित विकास साधण्यासाठी योग्य ठरू शकतो असे समितीला वाटले. प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व. मित्रांनो, बलवंतराय समितीने पंचायत समिती साधारणतः तालुका किंवा तहसील एवढेच क्षेत्रासाठी प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व स्वीकारण्याची शिफारस केली होती. परंतु वसंतराव नाईक समितीने मात्र जिल्हा परिषदेसाठी प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडणुका घ्याव्यात अशी शिफारस केली आहे. पंचायत समितीसाठी अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व ठेवले. विकास गट म्हणून असलेल्या त्या क्षेत्रासाठी पंचायत समिती स्थापन करण्याची सूचना वसंतराव नाईक समितीने केली. कनिष्ठ स्तरावर ग्रामपंचायत आणि वरिष्ठ स्तरावर जिल्हा परिषद यांच्यातील जो काही दुवा आहे तो दुवा म्हणून या स्तराला त्यांनी अत्यंत महत्त्व दिले आहे. त्यानंतर पुढची जी काही शिफारस आहे त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी. मित्रांनो, वसंतराव नाईक समितीमधील ही अत्यंत महत्त्वाची शिफारस आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. बलवंतराय मेहता समितीने जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकारीच असावा असे सुचविले होते. त्याचे कारण हे असे होते की विकासाच्या कामासाठी घटक म्हणून जिल्हा परिषद त्यांनी शिफारस केलेला घटक नव्हता. परंतु वसंतराव नाईक समितीने विकास घटक जिल्ह्याला मानले. विकासाची ही कामे स्वतंत्रपणे व्हायला पाहिजे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी या सर्व विकास कार्याची पूर्तता करून घेणारा एक स्वतंत्र शासकीय अधिकारी असावा असे सुचविले. जिल्हा पातळीवर कार्यातून जिल्हाधिकाऱ्यासारख्या पदाधिकाऱ्याला बाजूला सारण्याची ही शिफारस ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाची होई. जिल्हाधिकारी पदाच्या निर्मितीपासून जिल्ह्याचा सर्वेसर्वा असलेला तो अधिकारी आज त्या जिल्ह्याच्या विकासकार्यापासून दूर ठेवण्याच्या मागे खचितच दूरदृष्टी होती असेच म्हणावे लागते. नागरी क्षेत्र वगळून जिल्हा परिषद स्थापन केली जात असली तरी सर्वच जिल्ह्यातून ग्रामीण क्षेत्रच अधिक आहे. अपवाद मुंबई वगळता म्हणजे जिल्ह्याचा विस्तृतपणा लक्षात घेऊन सर्वच कार्यात सुसूत्रता व समन्वय साधण्यास उपजिल्हाधिकाऱ्याच्या तोलामोलाचा अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी असावा असे समितीने सुचविले. त्यामुळे जिल्हाधिकारी नाममात्र ठरला. त्याचे पूर्वीचे सर्वत्र अध्यक्षपदी असणे वसंतराव नाईक समितीने सीमित केले. त्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा जी शिफारस आहे ती म्हणजे त्या जिल्हा विभागातून राज्य व केंद्र येथील कायदे मंडळावर निवडून गेलेले आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व नसावे अशी शिफारस या समितीने केली. जिल्हा परिषदेत जिल्ह्यासाठी विचार करणारी मंडळी निवडून येणार, मग त्यांना तेथे खुली चर्चा करण्याची संधी देणे समितीने आवश्यक समजले. जर खासदार व आमदार त्या परिषदेवर राहिले तर ही छोटी मंडळी त्यांच्यासमोर म्हणाव्या तितक्या खुल्या मनाने चर्चा निश्चितपणे आपण या ठिकाणी करू शकणार नाही हे समितीने जाणले होते. खुली चर्चा जर झाली नाही व परत त्या वरिष्ठ पातळीवर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊ लागले तर जिल्हा परिषदेचे हे स्थानिक लोकशाही प्रातिनिधिक स्वरूप नष्ट होईल. मग सारे जे काही समितीच्या शिफारशी आहेत किंवा जे समितीचा अहवाल आहे त्या या ठिकाणी कुठलाही उपयोग होणार नाही असं या समितीला बहुतेक वाटलेलं आहे. म्हणून एक फार मोठी सावधानता याबद्दल समितीने राखली. हे या समितीने अभ्यासपूर्ण चौफेर केलेले अवलोकनच होईल. तसे पाहिले जाता वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल व त्यानुसार शिफारशी करताना अत्यंत काळजी घेतली आहे. महत्त्वाची माहिती जमा करण्यासाठी प्रश्नावली तयार करून सरकार व गैरसरकारी सभासदांची मते त्यांनी विकेंद्रीकरणाचा उद्देश सफल व्हावा अशाच शिफारशी समितीने केल्या आहेत. बलवंतराय समितीच्या ज्या शिफारशी वसंतराव नाईक समितीने अमान्य केल्या त्यावर समितीने केलेले खुलासे अत्यंत अभ्यासपूर्ण
व महाराष्ट्राच्या परिस्थितीला साजेसे होते. तसेच जिल्ह्याचा संतुलित विकास करावा यावर अतूट श्रद्धा असल्यामुळे लोकशाही विकेंद्रीकरणाचा हा अहवाल एक नवीन युगाची नांदी ठरली आणि आजपर्यंत अव्याहतपणे पंचायत राज संस्था महाराष्ट्रात सक्रिय राहिल्या. देशातील इतर भागातील या संस्थांची स्थिती पाहता आपल्याला याचा रास्त अभिमान वाटतो असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. अशा या महत्त्वपूर्ण शिफारशी वसंतराव नाईक समितीने या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पुढची जी काही समिती आहे स्थापन केलेली ती ल ना बोंगीरवार समिती. या समितीची नियुक्ती 2 एप्रिल 1970 रोजी महाराष्ट्र शासनाने ल ना बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. या समितीने आपला अहवाल 15 सप्टेंबर 1971 रोजी महाराष्ट्र शासनाला सादर केला. मित्रांनो, या समितीने काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये जी पहिली शिफारस आहे ती आहे अधिकारात वाढ. पूर्वीच्या सामूहिक विकास कार्यक्रम व राष्ट्रीय विस्तार सेवा याची देशभरात अंमलबजावणीच्या वेळी स्थानिक शासन संस्थांना फारच कमी अधिकार होते. त्यानंतर बलवंतराय मेहता समितीच्या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेनुसार आपल्याकडे वसंतराव नाईक समितीने ज्या शिफारशी केल्या त्याला अनुसरूनच पंचायत राज संस्थांना मिळालेले अधिकार पुरेसे नव्हते, ज्यामुळे त्यांना विकास कार्य म्हणावी तशी व्यवस्थित पार पाडता आली नाहीत. म्हणून बोंगीरवार समितीने त्या संस्थांना त्यावेळी असलेल्या अधिकारात वाढ करावी असे सुचविले. कार्यक्रम राबविणे, विकास प्रकल्प हाती घेणे, त्यामध्ये उद्भवलेल्या अडचणी दूर करणे अशा कार्यासाठी अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हायला नको, यासाठी अधिकाराचे प्राधिकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे संस्थांची स्वायत्तता अबाधित राहील आणि त्यांना सुव्यवस्थितपणे सर्व कामे पार पाडता येतील. समितीने काही खात्याचा त्यामध्ये आवर्जून उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहता येईल की जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास बढती देऊन त्यास वर्ग 1 अधिकारी समजण्यात यावे. नंबर 2, समाज कल्याण अधिकाऱ्याच्या अधिकारात वाढ करावी. अशा काही सूचना पंचायत राजच्या संस्थांना बळकटी कशी येईल व कार्यक्रम प्रभावीपणे कसे राबवले जातील याकडे समितीने लक्ष पुरविले आहे. त्यानंतर जी दुसरी शिफारस आहे ती आहे राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यासाठी आर्थिक मदत. मित्रांनो, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठीच काही राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण होते. ही एक चांगली गोष्ट असली तरी आर्थिक मदतीअभावी ते कार्यक्रम ग्रामीण पातळीवर राबविणे अत्यंत अवघड होते. आम्ही कार्यक्रम सांगणार, तो कसा आणि किती राबविला पाहिजे हे आम्ही सांगणार आणि त्यासाठी लागणारा पैसा मात्र तुम्ही उभा करा, अशी जर अवस्था असेल तर स्थानिक पातळीवर किती उत्साही मंडळी असतात हे जर लक्षात घेतले तर राष्ट्रीय कार्यक्रमाचे धिंदावडे निघाल्याशिवाय राहत नसतात. शासनाने अनेक अनुदाने दिलेली असतात, स्थानिक शासन संस्थांनी ती घेतलेली असतात, कार्यनिष्पत्ती मात्र दृष्टीस पडत नाही. अनुदाने कोठे लुप्त होतात त्याचा शोध घेणे हा एक संशोधनाचा भाग येथे बनला आहे. तेथे स्थानिक शासन संस्थांना राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यास सांगणे व त्यासाठी अनुदान न उपलब्ध करून देणे या गोष्टीकडे समितीने लक्ष घातले. यासाठी समिती असे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्य अशी आर्थिक मदत देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर पुढची जी काही शिफारस आहे ती आहे पंचायत राज व्यवस्थेत फेरबदलाची आवश्यकता नाही. एकूण परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर प्रचलित असलेल्या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत कसलाही बदल करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा या समितीने दिला. त्यावेळी अशी काही चर्चा समोर येत होती की या त्रिस्तरीय व्यवस्थेमधील मधला स्तर म्हणजे पंचायत समिती हा घटक रद्द करण्यात यावा, परंतु बोंगीरवार समितीने ही सूचना फेटाळली आणि असे सुचविले की पंचायत समिती देखील जिल्हा परिषदेप्रमाणे स्वतंत्र व स्वायत्त म्हणून महामंडळात्मक दर्जा दिला जावा. सदर समितीने असे सुचवले की हा घटक जिल्हा परिषदेच्या अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेचाच एक भाग असला पाहिजे आणि त्यासाठी पंचायत समितीला स्थायित्व मिळायला पाहिजे. हे स्थायित्व मिळाल्यास ते अधिक सक्षम बनेल. त्यासाठी पंचायत समितीला कार्यक्रम राबविण्याची कार्यकारी सत्ता व त्याच प्रमाणात
वित्तीय साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पंचायत समितीबद्दल बोंगीरवार समितीने असे सुचविले आहे की तिचे अधिक मजबूतीकरण करण्यासाठी तिला वास्तविक लोकसत्ताक स्वरूप मिळवून दिले पाहिजे, म्हणजे तिचे गठन प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्त्वाच्या आधारित झाले पाहिजे. पंचायत समितीचे किमान 2/3 सदस्य त्या विकास गटातील जनतेकडून प्रौढ मताधिकार प्रत्यक्ष निवडले जावेत, ही शिफारस समितीने केली आहे. त्यानंतर पुढची जी काही शिफारस आहे ती आहे नवीन समित्यांची निर्मिती. बोंगीरवार समितीने असे निवेदन केले की आम्ही या लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या स्तरावर सहभागी होण्यासाठी त्या स्तरावर एक वेगळी वैधानिक समन्वय समिती स्थापन करावी. त्यामध्ये या प्रतिनिधींना स्थान द्यावे. ही या समिती नियोजन व पुनर्वलोकन समिती म्हणून ओळखली जावी. त्या भागातील या वरिष्ठ पातळीवर कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपल्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ या समितीद्वारे प्राप्त होऊ शकते, असा समितीला विश्वास वाटला. दुसरी एक समिती पंचायत समितीच्या स्तरावर स्थापन करण्याची शिफारस बोंगीरवार समितीने केली आहे. ती एक उपसमिती असेल. ग्रामपंचायतीच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीने एक उपसमिती स्थापन करावी. त्या समितीमध्ये 15 सदस्य ठेवावीत. त्यात पंचायत समिती क्षेत्रांतर्गत एकूण ग्रामपंचायतीपैकी 1/5 ग्रामपंचायतीचे सदस्य असावेत. तिसरी एक समिती जिल्हा परिषदेच्या पातळीवर दुग्ध विकास व पशुवैद्यकीय मदत यासाठी स्थापन करावी. जिल्हा परिषदेच्या इतर समित्याप्रमाणे तिची रचना असावी. या विषयासाठी पूर्वी संमती नसल्यामुळे ही समिती आवश्यक आहे. या समितीचे अध्यक्षपद कृषी व सहकार समितीच्या अध्यक्षाकडेच द्यावे, असे समितीने सुचविले. चौथी एक समिती स्थापन करावी की जी राज्य शासनाच्या वतीने पंचायत राज संस्थांच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थेचा आढावा घेईल. ही समिती दर 5 वर्षांनी राज्य शासनाकडूनच नियुक्त केली जावी व नंतर व्यवस्थेचा आढावा घ्यावा, जेणेकरून प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहारात उद्भवलेल्या अडचणींवर सरासर विचार करून त्यातून मार्ग काढण्याचे उपाय सुचविले जाऊ शकतात. त्यानंतर इतर काही महत्त्वाच्या शिफारशी या समितीने केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व पंचायत राज संस्थांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा करावा. त्यानंतर राजकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी या दोघांसाठीही प्रशिक्षणाची सोय करावी. न्यायपंचायती नष्ट कराव्यात. 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावास नगरपालिकेचा दर्जा द्यावा. जिल्हा नियोजन व विकास परिषदेसाठी जिल्हाधिकाऱ्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी हा कार्य पाहिल व त्याची 3 वर्षांनी बदली केली जाईल. प्रभावी नियंत्रणासाठी विभागीय आयुक्ताच्या अधिकारात वाढ केली जावी. या पंचायत राज संस्थेसंबंधी वाढलेले काम विभागीय आयुक्तांना प्रभावीपणे पार पाडता यावे, यासाठी विभागीय आयुक्ताचे पद निर्माण करण्यात यावे. जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती व ग्रामपंचायतीचे सरपंच यांना मानधन देण्याची व्यवस्था करावी. ग्रामसभेला अधिक बळकटी आणण्यासाठी ग्रामसभेच्या वर्षातून किमान 2 बैठका घेण्याचे बंधन टाकावे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात यावे, जेणेकरून हा अधिकारी ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी प्रत्यक्षपणे संवाद साधू शकेल. कोणत्याही ग्रामपंचायत अथवा समूह ग्रामपंचायतीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी असता कामा नये. जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा परिषदेकडून कोणत्याही प्रकारची माहिती मागवण्याचा असलेला अधिकार रद्द करण्यात यावा. पंचायत संस्थांची संख्या वाढविण्यास हरकत नसावी. लोकसंख्येच्या वाढीचा तो एक परिणाम म्हणून स्वीकारायला हरकत नाही. पंचायत समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून जे गटविकास अधिकारी आहेत त्यांची कमीत कमी 50% पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फतच भरली जावीत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आणीबाणीच्या परिस्थितीत वापरायचे अधिकार थोडे कमी करण्यात यावेत. त्याला या बाबतीत जास्तीचे अधिकार आहेत, त्याचा गैरवापर होत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले होते. अशा प्रकारे बोंगीरवार समितीच्या शिफारशी स्वरूप बरेच व्यापक व उपयुक्त असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील.